Hello student, we are going to study the numericals from the topic current electricity of class 9th. Question number 9, solve the following problems. Question number A, the resistance of 1 meter long nichrome wire is 6 ohm. If we reduce the length of the wire to 70 cm, what will its resistance be? 1 मीटर लॉंग वायरची रेजिस्टन्स 6 ओम दिलेला आहे. तर 70 सेंटीमीटर ज्यावेळेस आपण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर वायरला रिड्यूस करून 70 सेंटीमीटर करतो त्यावेळेसचा रेजिस्टन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचा. तर सोल्युशन, रेजिस्टन्स ऑफ वायर डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ, म्हणजेच ॲज लेंथ इन्क्रीजेस रेजिस्टन्स ऑफ वायर ऑल्सो इन्क्रीजेस. लेट R1 ऑफ 100 सेंटीमीटर लॉंग वायर 6 ओहम, R2 70 सेंटीमीटर लॉंग वायरचा रेजिस्टन्स आपण इथे x कन्सिडर करणार. सो 100 इंटू x इज इक्वल टू 6 इंटू 70. x इज इक्वल टू 6 इंटू 70 मल्टिप्लाय करायचं 420 डिवायडेड बाय हा 100 साईड चेंज केल्यानंतर जातो डिनॉमिनेटरमध्ये 420 बाय 100 इट गिव्स x इज इक्वल टू 4.2 ओहम. सो रेजिस्टन्स ऑफ 70 सेंटीमीटर लॉंग वायर विल बी 4.2 ओहम. Then question number next. When the two resistors are connected in series, their effective resistance is 80 ohm. When they are connected in parallel, their effective resistance is 20 ohm. What are the values of the two resistances? ते या ठिकाणी ज्यावेळेस दोन रेजिस्टर्स आपण R1 आणि R2 कन्सिडर करणार आहोत, तर ज्यावेळेस हे R1 R2 सिरीजमध्ये जोडलेले असतील त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स आहे 80 ओहम इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. पण ज्यावेळेस हे दोन रेजिस्टर्स पॅरललमध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स आहे 20 ओहम. तर आपल्याला R1 आणि R2 या दोन रेजिस्टर्सची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन, लेट द टू रेजिस्टन्सेस बी R1 अँड R2. देअरफॉर वेन रेजिस्टर्स आर इन सेरीज देन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ R1 प्लस R2 इज इक्वल टू 80 ओहम. और या ठिकाणी आपण R1ची व्हॅल्यू काढून घेतो 80 मायनस R2. अँड वेन पॅरलल कनेक्शनमध्ये 1/R1 प्लस 1/R2 इज इक्वल टू 1/20. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं R1 इंटू 1 R1, R2 इंटू 1 R2, देन R1 इंटू R2 इज इक्वल टू 120. अगेन क्रॉस मल्टिप्लाय 20 R1 प्लस R2चा मल्टिप्लिकेशन करणार 20 इंटू R1 प्लस R2, देन R1 इंटू R2. नाउ वी आर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ R1 इंटू धिस इक्वेशन. R1ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. R1 इज इक्वल टू 80 मायनस R2. नाउ पुटिंग द व्हॅल्यू ऑफ R1 इंटू इक्वेशन 80 मायनस R2 इंटू R2 इज इक्वल टू 20. R1 प्लस R2ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे सिरीजमध्ये 80 ओहम, त्याच्यामुळे आपण 80 ओहम इथे पुट केलेले. त्यानंतर सॉल्व द ब्रॅकेट R2 इंटू 80 R2 मायनस R2 इंटू R2 स्क्वेअर, 80 इंटू 20 1600. नाव 80 R2 मायनस R2 स्क्वेअर हा 1600 आपण इथे घेतो आहे, साईड चेंज केली. दॅट मीन्स इट बिकम्स मायनस 1600 इज इक्वल टू 0. नाव मल्टिप्लाय बोथ साईड बाय निगेटिव्हने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याकडे इक्वेशन मिळतो R2 स्क्वेअर मायनस 80 R2 प्लस 1600 इज इक्वल टू 0. सो R2 मायनस 40 या ठिकाणी आपण इक्वेशन या पद्धतीने लिहितो आहे R2 मायनस 40 इंटू R2 मायनस 40, म्हणजे R2 स्क्वेअर मायनस 80 R2 प्लस 1600. या इक्वेशनमधून आपल्याला हे इक्वेशन मिळतं R2 मायनस 40 इंटू R2 मायनस 40. सो R2 इज इक्वल टू 40 ओहम और अगेन R2 इज इक्वल टू 40 ओहम, म्हणजे दोन्ही रेजिस्टर्सची जी व्हॅल्यू आहे R1 इज इक्वल टू R2 दोघांची व्हॅल्यू 40 ओहम इतकी मिळते. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ अ चार्ज ऑफ 420 कुलम फ्लोज थ्रू अ कंडक्टिंग वायर इन 5 मिनिट्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट. तर चार्ज दिलेला आहे 420 कुलम, टाईम दिलेला आहे 5 मिनिट्स. आपल्याला करंट फाइंड आउट करायचा. सोल्युशनमध्ये गिवन डाटा
current flowing through the wire, conducting wire is, फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम Q/T. व्हॅल्यू पुट करायच्या. Qची व्हॅल्यू दिलेली आहे 420 आणि Tची व्हॅल्यू दिलेली आहे 5 मिनिट. सो बाय पुटिंग द व्हॅल्यू 420 5 × 60, टाईम हा सेकंडमध्ये कन्वर्ट करून घेतो आहे, त्याच्यामुळे 5 × 60 कॅल्क्युलेट करायचं. 420ला 560 म्हणजे 420 डिवायडेड बाय 300 डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं 1.4 एम्पियर. हेन्स द करंट फ्लोइंग थ्रू द वायर इज 1.4 एम्पियर. So here we have completed the numericals which are given in the exercise of topic current electricity.